नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे पीव्हीजी द मॅथ मेंटर. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं ट्रान्सपोज ऑफ द मॅट्रिक्स. तर आज आपण पाहणार आहोत को फॅक्टर आणि ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. तर आता को फॅक्टर म्हणजे काय, तर त्यासाठी आपण एक 3x3 मॅट्रिक्स घेतलेला आहे. ए इक्वल टू A1 B1 C1 A2 B2 C2 आणि A3 B3 C3. तर को फॅक्टर म्हणजे काय असतो, तो काय असतो तर मायनर असतो, मायनर ऑफ द एलिमेंट विथ अप्रोप्रिएट साइन. आता मायनर म्हणजे काय, मागे आपण या टाइपचं पाहिलं होतं इन डिटर्मिनंट. तर अप्रोप्रिएट साइन कशी द्यायची, आता सी आय जे, आय इज इक्वल टू आय थ्रो एलिमेंट आणि जे इज अ जे थ्रो एलिमेंट, बरोबर. -1/i+j इनटू मायनर ऑफ दॅट एलिमेंट. आता थोडं विसरले असेल तर आपण पाहूया. सपोज आपण पहिला एलिमेंट घेतला C11, तर C11 किंवा हा 11 एलिमेंट आहे. ओके, हा कोणता आहे 12 आहे, हा आहे 13, हा आहे 21 22 23 31 32 33, हे झाले एलिमेंट. आणि इथे जो सी आहे हा काय डिनोट करतो, हा एबीसी मधला सी नव्हे, सी हा कोफॅक्टर आहे, हे लक्षात ठेवा. आता को फॅक्टर काढताना काय करायचं, आता मी पहिला एलिमेंट घेतला I11, सपोज हा एलिमेंट घेतला, ह्याचा मला को फॅक्टर काढायचा आहे. तर काय दिलं, -1/i ची व्हॅल्यू पण 1 आहे आणि j ची व्हॅल्यू पण 1 आहे, म्हणजे 1+1 केलं. आता काय करायचं, आपल्याला मायनर काढायचे. तर मायनर काढताना काय विचार करायचा, पण डिटर्मिनंट कडे जायचं. आता a चा डिटर्मिनंट कसा असतो बघा, काय करणार आपण, आहे तसंच लिहिणार, A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3. तर आपण डिटर्मिनंट करताना काय करायचो, इथे हा एलिमेंट घ्यायचो, पहिली रो झाकायचो, हा दुसरा हात इकडे आणि हा फक्त पार्ट येणार, बरोबर. जर तुम्हाला आठवत असेल डिटर्मिनंट मध्ये, तर तसंच करायचं. जेव्हा A1 असेल ना, तर पहिली रो आणि पहिला कॉलम गायब करायचा, बरोबर आहे. असे आपण हात ठेवायचे. त्याप्रमाणे B2 C2 B3 C3 B2 C2 B3 C3, हे असं झालं आपलं मायनर असतो. ओके, आणि -1/1+1 म्हणजे 2. जेव्हा मायनसच्या रेस टू कोणती इव्हन टर्म येते तेव्हा तो पॉझिटिव्ह होतो. मग इकडे पॉझिटिव्ह किंवा साइन न देता हा झाला तुमचा कोफॅक्टर. आहे कोफॅक्टर ऑफ C11 B2 C2 B3 C3 विथ मॅट्रिक्स साइन. आता आपण दुसऱ्या ठिकाणी C12. आता C12, आता 12 एलिमेंट कुठे आहे, इकडे आहे. म्हणजे मी पहिली रो गायब करेन आणि सेकंड कॉलम गायब करेन. मग राहिलं का A2 C2 A3 C3, बरोबर आहे का, A2 C2 A3 C3. पण आता -1/2 काय करायचंय, -1/1+2. का 1+2, i ची व्हॅल्यू 1 आहे, j ची व्हॅल्यू 2 आहे, पण 1+2 इज 3 आणि -1/3 और ऑड टर्म इज ऑलवेज -1. म्हणून तुमचं काय आलं, C12 इज -1 A2 C2 A3 C3. अशा प्रकारे आपण 9च्या 9 एलिमेंटचे कोफॅक्टर काढू शकतो, बरोबर आहे. आता कोफॅक्टर काढले का कोफॅक्टर वरूनच आपल्याला ऍडजॉइंट काढायचंय, त्याच्यानंतर आपल्याला इनव्हर्स काढायचंय मॅट्रिक्सचं. ओके, त्यामुळे ही पहिली बेबी स्टेप आहे, ती महत्वाची आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर आपण एक काम करूया, आपण पुढच्या स्टेपला जाऊया, दॅट इज ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. आता आपण ऍडजॉइंट कडे वळूयात. ऍडजॉइंट म्हणजे काय, तर ऍडजॉइंट इज ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स फॉर्म बाय द कोफॅक्टर ऑफ एलिमेंट्स ऑफ डिटर्मिनंट A. आता ह्यासाठी काय काय लागणार आहे, आता इकडे बघा, एवढी मोठी डेफिनेशन आहे. ट्रान्सपोज म्हणजे आपल्याला A ट्रान्सपोज करावा लागणार आहे. पण काय, ट्रान्सफर ऑफ मॅट्रिक्स फॉर्म बाय कोफॅक्टर ऑफ एलिमेंट्स ऑफ डिटर्मिनंट A. म्हणजे आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेला असेल सपोज A, त्याचा डिटर्मिनंट काय असणार आहे, डिटर्मिनंट A आहे, त्याचे आपल्याला फाइंड आउट करायचे कोफॅक्टर. म्हणजे स्टेप बघा कशा तयार होत आहेत, की पहिले आपल्याला फाइंड करायचं कोफॅक्टर, महत्वाची स्टेप. जेव्हा ऍडजॉइंट काढायला दिलंय, पहिले आपल्याला कोफॅक्टर काढायचे. कोफॅक्टर किती, जेवढे एलिमेंट तेवढे कोफॅक्टर. म्हणजे 2x2 मॅट्रिक्स असेल तर 4, 2x2 असेल तर 4 कोफॅक्टर आणि 3x3 असेल तर 9. आणि हे सर्व अप्लाय होते तुमच्या स्क्वेअर मॅट्रिक्सला. ओके, फक्त स्क्वेअर मॅट्रिक्स साठी
ऍडजॉइंट वगैरे अप्लाय होते. नेक्स्ट काय सांगितलंय, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. मॅट्रिक्स फॉर्म बाय द कोफॅक्टर, म्हणजे पहिली कोफॅक्टर काढले, दुसरी मॅट्रिक्स लिहायचं त्याचा. ओके, 4 कोफॅक्टर काढले तर त्या चौघांचा मॅट्रिक्स बनवायचा. ओके, आणि हा डिटर्मिनंटचा काढायचा. जर जेव्हा 3x3 असेल तेव्हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचे आपल्याला. मग त्या व्हॅल्यूचे मॅट्रिक्स फॉर्म करायचं आहे, त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज करायचा आहे. ओके, म्हणजे आपल्याला 3 महत्वाचे स्टेप आहेत कोणताही ऍडजॉइंट काढताना, की पहिले कोफॅक्टर काढायचं आहे, आणि त्या प्रत्येक कोफॅक्टरचा मॅट्रिक्स प्रत्येक कोफॅक्टर काढलेला आहे त्याच्याने मॅट्रिक्स तयार होईल, आणि त्या मॅट्रिक्सचा आपल्याला ट्रान्सपोज मॅट्रिक्स करायचं आहे. ट्रान्सपोज मॅट्रिक्स म्हणजे काय, कॉलम टू रो और रो टू कॉलम. ओके, तर आपण ह्याच्यावर एखादा न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. दिसताना हे थोडस कठीण दिसते आणि खूप इझी आहे. मी तुम्हाला समजून सांगेल कसं करायचं, व तुम्हाला ते लक्षात राहील. एकदा तुम्ही जर हे पुन्हा लक्षात ठेवलं ना, तर तुमच्या माइंड मध्ये होईल, तुम्ही ट्रान्सपोज ऑटोमॅटिकली लिहू शकता. एक स्टेप येईल जेव्हा तुम्ही हे स्टेप न करता कोफॅक्टर नंतर डायरेक्ट ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स लिहितील, असं मॅट्रिक्स फॉर्म करायची पण गरज नाही लागणार. ओके, तर आता आपण एक न्यूमेरिकल घेऊयात. ऍडजॉइंट वर मॅट्रिक्स ए दिलेला आहे 6 5 2 1 आणि सांगितलेलं फाइंड ऍडजॉइंट ऑफ ए. तर आता ऍडजॉइंट ऑफ ए करताना काय आपल्याला पहिलं काढायचं होतं कोफॅक्टर. मग कोफॅक्टर किती एलिमेंटचा काढायचा आहे, 4 एलिमेंटचा. तर C11 फॉर्म्युला काय आहे, -1 बरोबर आहे. I प्लस जे इज 1+1, हे 1+1 घेतलं, आणि C11 म्हणजे इकडचं, म्हणजे पहिली रो आणि पहिला कॉलम गायब करायचा, राहिला कोणता 1 आणि आता डिटर्मिनंट घ्यायचा आहे त्याचा. लक्षात ठेवा, जेव्हा ऍडजॉइंट करताना डिटर्मिनंट घेतोय. ओके, सिमिलरली C12, आता 12 कुठे आहे, 12 इथे आहे. ओके, म्हणजे ही रो हा कॉलम आणि ही रो कॅन्सल झाला, की 2 झाला. पण -1/1+2 म्हणजे ऑड नंबर आला 1+2 म्हणजे 3, -1/2 ऑड नंबर आला का मायनस साइन तिकडे तशाच तसा. सिमिलरली C12, आता C12 कुठे आहे, हा 12 आहे, म्हणजे पहिला रो सेकंड कॉलम गायब, राहिले किती 5, त्याचा 5चा डिटर्मिनंट होईल. पण -1/2+1 परत मायनस साइन आलं. आता C22 म्हणजे 1 चा एलिमेंट झाला. मग सेकंड कॉलम सेकंड रो गायब, राहिले 6, त्या एका एलिमेंटचा डिटर्मिनंट होईल, पण -1/2+2 होणार, साइन येणार +6. आता हे काय झालंय, कोफॅक्टर झाले. C12 ला हे आलं, हे 4 कोफॅक्टर झाले. आता त्या कोफॅक्टरचं आपल्याला मॅट्रिक्स फॉर्म करायचं, तर इकडे काय लिहिणार, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. सपोज त्याला मी नाव दिला P. मॅट्रिक्स काय, +1 C11 कुठे लिहिणार, +1 ला, 12 कुठे लिहिणार, 12 च्या जागा, दॅट इज -2. सिमिलरली 21 22 असे लिहिले. हा झाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. पण आपला ऍडजॉइंट काय असतो, ऍडजॉइंट इज ट्रान्सपोज, ह्याचा ट्रान्सपोज असतो. आता ट्रान्सपोज म्हणजे काय, हा रो आहे त्याला आपण कॉलम मध्ये कन्वर्ट केला, डायरेक्ट +1 -2 -5 +6. ओके, अशा प्रकारे आपण ऍडजॉइंट काढलेला आहे. तर परत एकदा मी एक प्रोसिजर सांगतो काय करायचं ऍडजॉइंट काढताना. जो एक मॅट्रिक्स दिलेला असतो तो लिहून घेतला, नंतर त्याचे प्रत्येकाचे कोफॅक्टर काढले. कोफॅक्टर काढताना लक्षात ठेवायचं की -1/i+j करायचं, ते विसरायचं नाही. साइन विसरले तर मार्क जाणार तुमचे, बरोबर आहे. नंतर जे एलिमेंट राहिलेला असतो, आता इथे काय आहे 2x2 मॅट्रिक्स असल्यामुळे एकच एलिमेंट राहतो, ते सॉल्व्ह नाही करायला लागत. पण 3x3 एलिमेंट करताना आपण जसं डिटर्मिनंट सॉल्व्ह केलं तसं आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह करावे लागणार आहे. आपण दुसऱ्या न्यूमेरिकल मध्ये पाहूयात. अशा प्रकारे 4 कोफॅक्टर काढून घेतले आपण. 4 कोफॅक्टर काढल्यावर काय केलं आपण, त्याचा मॅट्रिक्स तयार केला. तर मॅट्रिक्स तयार केलं, त्याला नाव काहीतरी दिलं. आता ए आपण आधीच दिलं, बी सी काही देऊ शकतो, पण सी इकडे आलाय, मग PQRS. ओके, तुम्हाला जसं आवडेल तसं नाव द्या. मग या मॅट्रिक्सचा जेव्हा ट्रान्सपोज करणार तेव्हा तो बनणार आहे तुमचा ऍडजॉइंट. म्हणजे हा तुमचा झाला ऍडजॉइंट ऑफ ए. ओके, आता तुम्ही पाहिलं असेल की 2x2 मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट कसा बनला. हे 2 साइन तसेच आहेत, हे 2 अंक तसेच आहेत, फक्त साइन चेंज झाले आणि ह्यांची शफल झालं. म्हणजे मी हे थोडस खोडतो आणि तुम्हाला दाखवतो की काय होते. एक शॉर्टकट पेक्षा जेव्हा तुम्ही मोठी गणितं सॉल्व्ह करणार तेव्हा तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. दोन्ही आन्सर कसे मॅच होतात बघा.
हा काय मॅट्रिक्स ए आहे, मी डायरेक्ट ॲज अ ऍडजॉईन लिहितोय. कसा लिहिणार? 6 आणि 1 फक्त शफल केले, 1 आणि 6 आणि दोघांना साइन दिले. आला आपला आन्सर 1 6 -5 2. म्हणजे काय, डायगोनल मॅट्रिक्स असतात ते चेंज करायचे. हे 2x2 मध्येच लक्षात ठेवा. आणि नॉन डायगोनल एलिमेंटांना साइन चेंज करायचे. तर प्लस असेल तर मायनस आणि मायनस असेल तर प्लस करायचे. ओके, इज दॅट सिंपल? ट्रिक आहे ती. डायगोनल एलिमेंट एक्सचेंज किंवा काय सांगू शकतो, एक्सचेंज आणि नॉन साइन चेंज. ओके, इकडे काय 6 आणि 1 एकमेकांची जागा बदलल्या आणि 2 आणि 5 ला साइन मायनस केले. हे तुम्हाला लक्षात राहिलं, ही ट्रिक असू द्या. हे असं आन्सर येते आणि हे पण तसंच आन्सर येते. ओके, तर आता आपण पाहिलंय की 2x2 मॅट्रिक्सचा ऍडजॉईन. आपण आता पाहूया 3x3 मॅट्रिक्सचा ऍड. आता आपण पाहणार आहोत 3x3 मॅट्रिक्सचा ऍडजॉईंट. आता मॅट्रिक्स दिलेला A 1 3 2 -1 0 2 आणि 3 1 -1. आता ऍडजॉईनच्या 3 स्टेप कोणत्या? पहिलं कोफॅक्टर काढायचं आहे, दुसरं त्याचा मॅट्रिक्स करायचं आहे आणि तिसरं त्याला करायचं आहे ट्रान्सपोज. तर पहिलं आहे कोफॅक्टर काढायचं. आता आपण 2x2 मॅट्रिक्सचा कोफॅक्टर काढला, पण 3x3 चा कसा काढायचा? परत -1 i + j. आता C11 घेतलाय. C11 म्हणजे हा 1 एलिमेंट. ओके, मग अशा वेळी पहिला कॉलम आणि पहिली रो घ्यायची नाही, राहिला का 0 2 1 -2 याचा डिटर्मिनंट करायचा. ओके, आणि तो डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा. डिटर्मिनंट काय? 0 × -1 -1 × 2 हे झालं. आणि इथे जर -1 / 2 आलंय म्हणजे इव्हन संख्या आल्या म्हणून तो पॉझिटिव्ह झाला. ओके, आणि आन्सर आलेलं -2. हे कसलं आलं? C11 ची व्हॅल्यू. अशा आपल्याला किती व्हॅल्यू काढायचे आहेत? 9 व्हॅल्यू काढायचे आहेत. आता मी तुम्हाला C12 सांगतो. C12 इज 3. म्हणजे काय करणार? पहिली रो कॅन्सल आणि मधली रो कॅन्सल. घेणार कोणता? -1 2 3 -1 -1 2 3 -1. हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा. इकडे -1 / 1 + 2 दॅट इज ऑड संख्या आली, विषम संख्या आली, बरोबर आहे. -1 च्या वरती पॉवरला, मग झालं ते -1च राहणार आणि लास्टचा आन्सर आला 5. अशाच प्रकारे तुम्ही पूर्ण सर्व व्हॅल्यू काढू शकतात. C12 C13 C31 C32 आणि लास्टला C33. म्हणजे ह्या पूर्ण 9 व्हॅल्यू आल्या. आता 9 व्हॅल्यूचं करायचं काय? तर ह्याचं करायचा मॅट्रिक्स. ओके, आणि नंतर त्याचा ट्रान्सपोज. आता मी सध्या त्याचा मॅट्रिक्स बनवून घेतो. तर आता आपण काय करणार आहे? P = मॅट्रिक्स ऑफ ऑल कोफॅक्टर्स. मग कोफॅक्टर कसा बनणार आहे? सॉरी, मॅट्रिक्स कसा बनणार आहे? C11 C12 C13 लास्ट पर्यंत C33, जसं आपण मागे काढले कोफॅक्टर. कोफॅक्टर इज लाईक अ सॉल्विंग अ 2x2 डिटर्मिनंट, बरोबर आहे. मग आता P धरलेला आहे, त्याच्यामध्ये सर्व व्हॅल्यू टाकल्या. नेक्स्ट व्हॅल्यू, सॉरी नेक्स्ट स्टेप आणि सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे ऍडजॉईंट ऑफ A = P ट्रान्सपोज. आता P ट्रान्सपोज करायचं आपल्याला. लास्टची स्टेप आहे. काय करणार? -2 5 -1 5 -7 8. डायगोनल तसाच राहतो, म्हणजे तुम्ही डायगोनल आधी लिहिलं तरी चालेल. 6 -4 म्हणजे हा तुमचा काय झाला? ऍडजॉईंट ऑफ A झाला. परत एकदा सांगतो, आपण काय करायचं आहे? को फॅक्टर्स, नंतर काय करायचं? त्याचा मॅट्रिक्स को फॅक्टरचा आणि त्याचा काय करायचं? ट्रान्सपोज. तर ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ऍडजॉईंट काढताना. ओके, आता आपण 2x2 मॅट्रिक्सचं पण कोफॅक्टर काढलं, 3x3 चं पण काढलं. जर तुम्हाला जर गोष्टी कळल्या नाही तर मला, जर तुम्हाला गोष्टी कळल्या नाही कसं काढायचं तर मला मेसेज करा, कमेंट करा, मी परत ते तुम्हाला शिकवेल. ओके, हे सर्व इझी आहे. फक्त डिटर्मिनंट मॅट्रिक्स हे दोन्ही सॉल्व्ह करायचं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूयात की इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स कसं सॉल्व्ह करायचं युजिंग कोफॅक्टर. म्हणजे आपल्याला कोफॅक्टर काढायचंच आहे, ऍडजॉईंट काढायचं आहे. ओके, ऍक्च्युअली ऍडजॉईंट लागतो आणि ऍडजॉईंट साठी कोफॅक्टर वापरावा लागतो. ओके, आणि मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण इनव्हर्स सॉल्व्ह करूया.
तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि ज्यांना गरजेचं आहे तिथपर्यंत पोहोचवा. थँक्यू.